आपल्या महाराष्ट्रातील एक गाव हे भारतातलं पहिलं जातीमुक्त गाव ठरलेलं आहे। म्हणजे त्या गावातून त्यांनी संपूर्ण जातीभेद हा नष्ट करायचा अशा प्रकारचा ठराव घेतलेला आहे। ते गाव कोणतं आहे आणि त्याच्याबद्दल माहिती पाहूया। तर बघा, भारतातलं पहिलं जातमुक्त गाव म्हणून जे ठरलेलं आहे त्या गावाचं नाव आहे सौंदाळा। आणि सौंदाळा हे जे गाव आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासे या तालुक्यामध्ये आहे। आणि या गावाच्या ग्रामपंचायतने आपलं गाव संपूर्णपणे जातीमुक्त गाव करायचं अशी घोषणा केलेली आहे। ही घोषणा करण्याचं कारण म्हणजे गावातून पूर्ण जातीय भेदभाव नष्ट करायचा आणि एकता गावामध्ये वाढली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। हे जे सौंदाळा गाव आहे याचे सरपंच आहेत शरद आरगडे आणि याच्यासाठी ते वेगवेगळे आंतरजातीय विवाह लावले जाणार आहेत। त्याच पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीभेद हा गुन्हा ठरवण्यात येणार आहे। सोशल मीडियावर निर्बंध त्या गावामध्ये घातले जाणार आहेत। अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम हे जातीमुक्त गाव म्हणून सौंदाळा करणार आहे। आता बघा, हे पहिलं अस्पृश्यता मुक्त गाव हे वेगळं आहे। हे आहे तमिळनाडू मधील देवरकुलम आणि जातीमुक्त म्हणलं तर सौंदाळा हे आहे। अशाच प्रकारे देशामध्ये वेगवेगळे गाव आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारतात। जसं की विधवा प्रथा बंद करणारं देशातलं पहिलं गाव सुद्धा आपल्या महाराष्ट्रातीलच हेरवाड होतं, कोल्हापूर जिल्ह्यामधलं। तसंच पहिलं गुलाबाचं गाव महाराष्ट्रातलं पारपार हे गाव आहे महाबळेश्वर मधलं। पहिलं फळाचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये धुमाळवाडी हे आहे। त्याच पद्धतीने पहिले सौरग्राम हे महाराष्ट्रातील मण्याची वाडी सातारा जिल्ह्यामधील आहे। त्याच पहिले फुलपाखराचे गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली आहे। पहिले कविताचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा हे आहे। अशा प्रकारचे महत्वाचे अपडेट जर तुम्हाला रोज पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे असतील तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे ते डाउनलोड करा। दररोज तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मोफत कंटेंट चालू घडामोडीचा मिळणार आहे।